नमस्कार मित्र हो. वाचाल तर वाचाल. काय कळलं यातून तुम्हाला? की वाचन हे मनुष्याच्या जीवनासाठी आवश्यक कौशल्य आहे. तर वाचन म्हणजे काय? वाचन म्हणजे लिहिलेला किंवा छापलेला मजकूर यातील अर्थ शोधण्याची प्रक्रिया. आणि ही प्रक्रिया आयुष्यभर चालू असते. लिहिलेल्या शब्दातील अर्थ आणि महत्त्वाची विरामचिन्हे लक्षात घेऊन त्याचे उच्चारण करणे हा वाचन विकास क्षमतेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आकलनासह ध्वनीचे उच्चारण म्हणजे वाचन. वाचन हे ज्ञानग्रहणात्मक कौशल्य आहे. दिलेल्या लिखित मजकुरातील अर्थ शोधण्याची प्रक्रिया म्हणजे वाचन होय. वाचनासाठी लिपीची ओळख होणे महत्त्वाचे असते. लिपीतील वर्ण हे ध्वनिचिन्ह असतात. ध्वनी व त्याचे चिन्ह म्हणजेच वर्ण याचा संबंध लक्षात घेऊन त्याचे उच्चारण करणे ही वाचनाची पहिली पायरी असते. लिहिलेला किंवा छापलेला मजकूर काहीतरी अर्थ व्यक्त करण्यासाठी असतो हे मुलांना वाचनाच्या पहिल्या पायरीपासूनच कळणे आवश्यक असते. ही झाली वाचनाची संकल्पना. तर आता आपण वाचनाचे काय महत्त्व आहे ते बघूया. विपुल आणि चिकित्सक वाचनाने आपल्या अनुभवात भर पडते. सतत पुन्हा पुन्हा वाचनाने स्मरण होते, दृष्टी व्यापक होते, सखोल अध्ययन होते, तसेच विचार किंवा मत निश्चित करण्यासाठी मदत होते. मूल्यमापनात्मक आकलन, बोधन व तर्कपातळीत वाढ होते. हे झाले वाचनाचे महत्त्व. तसेच आणखी काय आपल्याला फायदे होत असतील वाचनामुळे? तर आपल्याला संस्कृती आणि परंपरा याची ओळख होते. आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो, भाषाकोश समृद्ध होतो आणि वाचनामुळे जिज्ञासापूर्तीही होते. तर आपण वाचनाची संकल्पना, वाचनाचे महत्त्व, वाचनाचे फायदे समजून घेतले. तर आता वाचनाचे प्रकार कोणते हे आपण बघणार आहोत. तर आपण हे वाचनाचे 4 प्रकार बघितले. मग सहभागी वाचन म्हणजे काय? विद्यार्थ्यांचा सहभाग घेत योग्य चढ उतारासह विरामचिन्ह लक्षात घेऊन जे वाचन केलं जातं त्यास सहभागी वाचन असे म्हणतात. आकलनयुक्त वाचनात काय असतं? तर विद्यार्थी समजून तर्क लावतात, त्यात काय मजकूर आहे ते समजून घेतात, त्याला आपण आकलनयुक्त वाचन म्हणतो. मग आहे ओघवते वाचन. ओघवत्या वाचनात गती ही महत्त्वाची असते. विरामचिन्हाची दखल घेत केलेले वाचन म्हणजे ओघवते वाचन. वाचनाचा 4था प्रकार म्हणजे प्रकट वाचन. प्रकट वाचन हे मोठ्याने केले जाते. विरामचिन्ह लक्षात घेऊन आरोह अवरोह हे लक्षात घेऊन केलेले वाचन म्हणजे प्रकट वाचन होय. तर आपण आता जे हे 4 वाचनाचे प्रकार पाहिले तो सराव आपल्याला विद्यार्थ्यांचा घ्यावयाचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे काही वाक्यपट्ट्या आहेत. इयत्ता 2रीचे वाचन कौशल्य अंतर्गत जो स्तर क्रमांक 9 आहे, परिचित आणि सोप्या मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांचे वाचन करतो, त्याच अनुषंगाने ह्या वाक्यपट्ट्या बनवलेल्या आहेत आणि आता आपण त्याचे विद्यार्थ्यांकडून वाचन करून घेऊया. नवमी, तू वाच बरं. बाबा खाऊ आणतात. काय आहे हे वाक्य? बाबा खाऊ आणतात. छान. बघा, आता पुढली वाक्यपट्टी आहे. विहान, तू वाचशील का हे? वाच बरं. मी दररोज शाळेत जातो. काय आहे? मी दररोज शाळेत जातो. छान. नवमी, यात आपल्याला काय दिसते ग? आई जेवण बनवते. काय वाक्य लिहिलेलं आहे? आई जेवण बनवते. छान. बघा, पुढील वाक्यपट्टी बघूया. विहान, काय लिहिलंय यात? मुले मैदानात खेळतात. मुले मैदानात खेळतात. छान. आता पुढील वाक्यपट्टी तर बघा, पुढील वाक्यपट्टी आहे. विहान, काय लिहिलेलं दिसतंय बेटा? माझी आई मला आवडते. बघा, माझी आई मला आवडते. काय बघितलं आपण? की 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली ही वाक्य होती. तर आपण या वाक्यपट्टीच्या वाचनातून कोणती कृती बघितली? तर परिचित मजकुरातील
3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार होणारी वाक्य वाचतो. अशाच प्रकारे आपण वर्गात विविध वाक्यपट्ट्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांची वाचनाची कृती घेऊ शकतो आणि जो आपल्याला वर्ग दुसरीचा अपेक्षित स्तर आहे 9 परिचित मजकुरातील सोप्या शब्दांचे 3 ते 5 सोप्या शब्दांचे वाचन करतो हा टप्पा गाठू शकतो. धन्यवाद.